नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एमसीक्यू सिरीज बघत आहोत। अत्यंत महत्त्वाची एमसीक्यू बघत आहोत, जे की तुम्हाला महापरीक्षांमध्ये आणि महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी विचारले जाऊ शकतात। वारंवार विचारले जाणारे एमसीक्यू आपण ह्या ठिकाणी बघत आहोत। अत्यंत महत्त्वाची एमसीक्यू सिरीज आपण बघत आहोत। या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसेल तर त्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत आणि सर्वांना हे सर्व व्हिडिओज ए क्लास एज्युकेशन ॲपवरती पण भेटेल। ए क्लास एज्युकेशन ॲप सर्वांनी इन्स्टॉल करायचं आहे। आपली महावितरण भरतीसाठी एक स्पेशल बॅच विद्यार्थी मित्रांनो सुरू होत आहे। महावितरण भरतीसाठी आपण एक स्पेशल बॅच सुरू करत आहोत, विद्युत सहाय्यक स्पेशल बॅच। ह्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील, त्यानंतर सर्व लेक्चरचे नोट्स भेटतील, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहेत। अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहेत। सर्व लेक्चर रेकॉर्डेड आणि लाईव्ह स्वरूपात असेल। कोर्सचा कालावधी हा 6 महिन्यांपर्यंत असणार आहे। आपला कोर्स संपल्यानंतर तुमच्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओज हे अवेलेबल राहतील। प्रत्येक व्हिडिओ अनलिमिटेड वेळा बघता येईल। अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहे। सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करायचं आहे। त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत आणि तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करूनही बॅचला ॲडमिशन घेऊ शकतात। 8669391631 आणि 8379052448 अत्यंत कमी फीजमध्ये बॅच आपण अवेलेबल करून दिलेली आहे। सर्वांनी बॅच जॉईन करा। यामध्ये तुम्हाला टोटल डिटेल्समध्ये अभ्यास करायला भेटणार आहेत। सर्व सब्जेक्ट तुम्हाला एकदम डीपमध्ये शिकायला भेटणार आहेत। पदार्थाच्या पृष्ठभागापासून इलेक्ट्रॉन मुक्त होण्याला काय म्हणतात? इलेक्ट्रॉनिक इमिशन। ओके, तर आता प्रत्येक पदार्थामध्ये इलेक्ट्रॉन्स हे असतात। कशामध्ये? धातूमध्ये। बघा, धातूमध्ये इलेक्ट्रॉन्स हे असतात। तर त्या इलेक्ट्रॉनला आपण जितक्या जास्त प्रमाणात ऊर्जा देऊ, ओके, किंवा आता हा एक धातू आहेत, ओके, तर याला खूप जास्त प्रमाणात आपण हीट दिली तर इलेक्ट्रॉन काय होतील? याचे मुक्त होतील। ओके, सपोज आपला हा एक धातू आहे, याला आपण एक बॅटरीचा सप्लाय प्रोव्हाइड केला, ओके, तर काय होणार? याच्यामध्ये सप्लाय फ्लो होणार आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन काय होणार? या ठिकाणी मुक्त होणार आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत। या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या लेक्चर्समध्ये शिकायला भेटतील विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅचला ॲडमिशन करू शकतात। 8379052448 आणि 8669391631 अत्यंत कमी फीजमध्ये बॅच आपण अवेलेबल करून दिलेली आहे। आता क्वेश्चन क्रमांक 2, इलेक्ट्रॉनिक करंट वाहण्याची दिशा आणि इलेक्ट्रिकल करंट वाहण्याची दिशा कशी असते? एकमेकांच्या विरुद्ध असते। आता इलेक्ट्रॉनिक करंट कसा वाहत असतो? तो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असा वाहत असतो। ठीक आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह। आता हे एक आपलं सर्किट असलं, ओके, तर ह्या ठिकाणी आपला पॉझिटिव्ह आणि ह्या ठिकाणी निगेटिव्ह ही बॅटरी आपण याला कनेक्ट केली इलेक्ट्रॉनिक सप्लायमध्ये। तर सप्लाय असा फ्लो करतो, करंट हा या ठिकाणी असा फ्लो करतो, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह। कशामध्ये? इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये। आणि इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आपला सप्लाय या ठिकाणी फ्लो होत असतो, लक्षात ठेवा। पदार्थाच्या ज्या टोकापासून इलेक्ट्रॉन मुक्त होतात त्या टोकास काय म्हणतात? इमिटर किंवा कॅथोड। इमिटर किंवा कॅथोड म्हणतात, लक्षात ठेवा। क्वेश्चन क्रमांक 4, सेमीकंडक्टरच्या अणूमध्ये संयोजन इलेक्ट्रॉन किती असतात? तर 4 असतात। प्युअर जो सेमीकंडक्टर आहेत, हा जो सेमीकंडक्टर आहे, सेमीकंडक्टरच्या एका अणूच्या संयोजामध्ये 4 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतात, लक्षात ठेवा, पेपरसाठी इम्पॉर्टंट आहेत। ओके, सेमीकंडक्टरचा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स कसा असतो? निगेटिव्ह असतो। का निगेटिव्ह असतो? तर बघा, सेमीकंडक्टरला जितकी जास्त आपण हीट देऊ त्या प्रमाणात त्यामधनं काय होतात? इलेक्ट्रॉन फ्लो होतात। ओके, रेझिस्टन्स त्या ठिकाणी कमी होतो। बघा, आता आपला सेमीकंडक्टर आहे, सेमीकंडक्टरला जितक्या जास्त प्रमाणात आपण हीट देऊ, उष्णता प्रोव्हाइड करू किंवा सप्लाय देऊ, तर त्याचा जो रेझिस्टन्स आहे, रेझिस्टन्स काय करतो? अपोजिशन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिकल करंटला अपोज करण्याचं काम कोण करतं? रेझिस्टन्स करतो। तर रेझिस्टन्स काय होतो? सेमीकंडक्टरचा कमी होतो आणि त्यातून जो करंट आहे आपला, तर तो करंट हा वाहतो। सेमीकंडक्टरचा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स कसा असतो? निगेटिव्ह असतो,
लक्षात ठेवा. क्वेश्चन क्रमांक 6, शुद्ध स्वरूपातील सेमीकंडक्टरला N प्रकारचा सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी शुद्ध स्वरूपातील सेमीकंडक्टरमध्ये कोणता मूलद्रव्य मिसळला जातो. आता बघा, शुद्ध स्वरूपातील जो सेमीकंडक्टर असतो, सेमीकंडक्टर म्हणजे काय असतो, तो एक तर कंडक्टरही नसतो आणि एक तर इन्सुलेटरही नसतो, म्हणजे एक तर धातूही नसतो आणि अधातूही नसतो. ओके, धातू म्हणजे कोणते आले, तांबे आले, त्यानंतर लोखंड आलं, त्यानंतर गोल्ड, त्यानंतर सिल्वर, चांदी आली, अधातू, प्लास्टिक वगैरे. सेमीकंडक्टरमध्ये काय असतात, कमी प्रमाणात मुक्त इलेक्ट्रॉन असतात. धातूमध्ये काय असतात, खूप जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन्स हे असतात आणि अधातूमध्ये इलेक्ट्रॉन्सच्या ठिकाणी नसतात. ओके, सेमीकंडक्टरमधनं आपण सप्लाय हा फ्लो करू शकतो. पण आता प्युअर जे सेमीकंडक्टर असतात ना, तर प्युअर सेमीकंडक्टरमध्ये काही प्रमाणात इम्प्युरिटी असतात आणि ते ॲज अ वाहक म्हणून त्या ठिकाणी काम करतात, ॲज अ वाहक म्हणून त्या ठिकाणी काम करतात. म्हणून दुसऱ्या पदार्थाची डोपिंग करून आपल्याला त्याची प्रॉपर्टीज त्या ठिकाणी बदलायची असते, जेणेकरून तो आपला सेमीकंडक्टर म्हणूनच काम करेल. ओके, तर शुद्ध स्वरूपातील N प्रकारच्या सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी शुद्ध स्वरूपातील सेमीकंडक्टरमध्ये कोणता मूलद्रव्य मिसळला जातो, तर अँटीमनी किंवा आर्सेनिक हे 2 मूलद्रव्य त्या ठिकाणी काय करले जातात, त्यामध्ये मिसळले जातात. त्यावरनं N प्रकारचा सेमीकंडक्टर तयार होतो. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अँटीमनी. क्वेश्चन क्रमांक 7, P प्रकारचा सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी शुद्ध स्वरूपातील सेमीकंडक्टरमध्ये कोणती मूलद्रव्य मिसळून डोपिंग केली जाते, तर इंडियम. बघा, सेमीकंडक्टर म्हणून कोणता मूलद्रव्य वापरला जातो, कॉपर नाही, कॉपर हा काय आहे, आपला कंडक्टर आहे. सिलिकॉन व जर्मेनियम हे काय आहेत, आपले सेमीकंडक्टर आहेत. कॉपर काय आपला कंडक्टर आहेत. लक्षात ठेवा. N प्रकारच्या सेमीकंडक्टरमध्ये बहुसंख्य वाहक मेजॉरिटी काय असतात, N प्रकारच्या सेमीकंडक्टरमध्ये जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन्स असतात आणि P प्रकारच्या सेमीकंडक्टरमध्ये बहुसंख्य वाहक काय असतात, होल्स असतात. ओके, याचा सर्व डिटेल स्टडी आपल्या ए क्लास एज्युकेशन ॲपवरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करायला भेटेल. बघा, या ठिकाणी पूर्ण डिटेल्समध्ये सांगण्यासाठी आपल्याकडे इतका वेळ नसतो. तर ए क्लास एज्युकेशन ॲप सर्वांनी इन्स्टॉल करून घ्या. अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. तुम्हाला फक्त इलेक्ट्रिशियन ट्रेड थिअरीची बॅच पाहिजे तरी पण त्या ठिकाणी आपण अवेलेबल करून देऊ. ओके, बघा क्वेश्चन क्रमांक 11, पोटेन्शियल बॅरियरमुळे कोणास अडथळा निर्माण होतो, तर इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला पण पोटेन्शियल बॅरियरमुळे अडथळा निर्माण होतो आणि होलच्या प्रवाहाला पण पोटेन्शियल बॅरियरमुळे अडथळा निर्माण होतो. क्वेश्चन क्रमांक 12, पोटेन्शियल बॅरियरचा विरोध केव्हा जास्त असतो, रिव्हर्स बायस जोडणी केल्यामुळे पोटेन्शियल बॅरियरचा विरोध काय असतो, जास्त असतो. बघा, PN जंक्शनच्या फॉरवर्ड बायसने जोडणी केल्यास पोटेन्शियल बॅरियरचा अडथळा कमी का होतो, दोन्ही टोकांकडील मेजॉरिटी कॅरियर जंक्शनकडे ढकलले जातात म्हणून. ओके, त्याच्यानंतर बघा क्वेश्चन क्रमांक 14, PN जंक्शनला फॉरवर्ड बायसने जोडले तर काय होईल. आता PN जंक्शन जो आपला डायोड आहे तर त्याला फॉरवर्ड बायसने जोडले तर काय होईल, तर पोटेन्शियल बॅरियर कमी होईल. जास्त कधी होते पोटेन्शियल बॅरियर, ज्यावेळेस आपण त्याला रिव्हर्स बायसने जोडतो त्यावेळी जास्त होते. आणि जर फॉरवर्ड बायसने जोडलं तर काय होईल, या ठिकाणी पोटेन्शियल बॅरियर त्या ठिकाणी काय होणार आहे, कमी होणार आहे. बघा, सिलिकॉन जंक्शन डायोडच्या जंक्शनला किती व्होल्टेजचा सप्लाय दिल्यास करंट वाहील, 0.7 व्होल्टचा सप्लाय दिल्यानंतर त्यामधनं करंट काय होतो, वाहतो. जर्मेनियम डायोडच्या डिप्लेक्शन लेअरच्या अक्रॉस किती व्होल्टचा सप्लाय आवश्यक असतो, तर 0.3 व्होल्टचा सप्लाय त्या ठिकाणी काय असतो, आवश्यक असतो. हे 2 क्वेश्चन पेपरसाठी इम्पॉर्टंट आहेत. सिलिकॉन जंक्शन डायोडच्या जंक्शनला किती व्होल्टेजचा सप्लाय दिल्यास करंट वाहील, तर 0.7. आणि जर्मेनियम डायोडच्या डिप्लेक्शन लेअरच्या अक्रॉस किती व्होल्टचा सप्लाय आवश्यक असतो, 0.3 व्होल्टचा सप्लाय या ठिकाणी आवश्यक असतो. बघा क्वेश्चन क्रमांक 17, झिनर डायोडची जोडणी नेहमीसाठी कशी केली जाते, तर रिव्हर्स बायसने केली जाते. आता डायोड काय आहे, झिनर डायोड काय आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या लेक्चर्समध्ये पूर्णपणे डिटेल्समध्ये समजतील. त्यानंतर SCR काय आहेत, ओके, त्यानंतर रेक्टिफायर काय आहेत, तर या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. बघा क्वेश्चन क्रमांक 18, झिनर डायोडचे मुख्य कार्य कोणते. आता झिनर डायोडचे मुख्य कार्य काय, तो आउटपुट व्होल्टेजला काय करतो, स्थिर ठेवतो. झिनर डायोडचे मुख्य कार्य कोणते, आउटपुट व्होल्टेजला स्थिर ठेवतो. ट्रान्झिस्टरचे 3 टर्मिनल कोणते, इमिटर, बेस आणि कलेक्टर हे ट्रान्झिस्टरचे काय आहेत,
3 टर्मिनल आहेत. ओके, पेपरला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एमिटर, कलेक्टर आणि बेस. बघा क्वेश्चन क्रमांक 20, ॲम्प्लिफायर म्हणजे काय? तर ॲम्प्लिफायर काय करत असतो? सिग्नलला ॲम्प्लिफाय करत असतो. जो घटक सिग्नलची स्ट्रेंथ वाढवतो. ओके, स्ट्रेंथ वाढवणं म्हणजे काय? ॲम्प्लिफाय करणं. ओके, तर त्याला आपण ॲम्प्लिफायर म्हणतो. तर ॲम्प्लिफायर तुम्हाला डिटेल्समध्ये समजून घ्यायचं असेल तर आपल्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ॲम्प्लिफायर आपण डिटेल्समध्ये समजून सांगत असतो. तर ॲम्प्लिफायर हा फार महत्त्वाचा आहे तुम्हाला पेपरसाठी, त्यावरती क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. बघा, सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरचा उपयोग कशासाठी होतो? मोटरची स्पीड कंट्रोल करण्यासाठी. SCR समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि SCR वरती तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन हे विचारले जातात. आपण आपल्या लेक्चर्समध्ये SCR हा पूर्ण डिटेल्समध्ये बघत असतो. ओके, सो वर्किंग काय आहेत SCR? नॉर्मली आपण ट्रिगरिंगसाठी वापरतो आणि दुसरी गोष्ट SCR हा एकाच डायरेक्शनला आपला जो करंट आहे तो फ्लो करत असतो. तर SCR तुम्हाला आपल्या लेक्चर्समध्ये पूर्णपणे समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी A-क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. अत्यंत कमी फीजमध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येईल आणि फक्त इलेक्ट्रिशियन ट्रेड थिअरीची बॅच जरी पाहिजे असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. ओके, इतके क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर्सला बघूयात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या A-क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.